श्रावण महिना हा भगवान शंकरांचा अत्यंत पवित्र व त्यांना अत्यंत आवडता असा महिना मानला गेलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण 2026 मध्ये श्रावण सोमवार किती आलेले आहेत, कोणकोणती शिवामूठ व्हायची आहे, कोणत्या सोमवारी कशा पद्धतीने अभिषेक घालायचा आहे किंवा सेवा कोणकोणत्या करायच्या व या महिन्यामध्ये कोणकोणती पारायणे केलेली चालतात, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण अशा काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या सेवा केल्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख, संकट, पूर्ण प्रकारचा त्रास नाहीसा होणार आहे आणि 100% खात्रीने सांगते तुमच्या जीवनामध्ये आनंदीमय वातावरण तयार होणार म्हणजे होणारच आहे. प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील तुम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळतील. श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिना सुरू होणार आहे. आता आषाढ महिना सुरू आहे. बघा, श्रावण महिना सुरू कधी होतोय तर 13 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. 13 ऑगस्ट म्हणजेच वार गुरुवार या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि हा श्रावण महिना 11 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत हा श्रावण महिना असणार आहे. आणि यातील श्रावण सोमवार किती आलेले आहेत तर एकूण 4 श्रावण सोमवार आलेले आहेत. एकूण 4 श्रावण सोमवार आहेत. पहिला श्रावण सोमवार आहे 17 ऑगस्टला, दुसरा 24 ऑगस्टला, तिसरा 31 ऑगस्ट आणि चौथा श्रावण सोमवार असणार आहे 7 सप्टेंबर रोजी असणार आहे. तर अशा पद्धतीने श्रावणाला सुरुवात होणार आहे. तर हा श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे. तुम्हाला देखील माहिती आहे, आता देवशयनी एकादशी झाली. या दिवशी भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत गेलेले आहेत आणि यानंतर पुढचे 4 महिने भगवान शंकर संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळत असतात. आता देव उठणी एकादशी दिवशीच भगवान विष्णू निद्रा अवस्थेतून बाहेर येणार आहेत. त्यामुळे भगवान शंकर आपल्या संपूर्ण विश्वाचे पालन करते आहेत हे 4 महिने. आणि या महिन्यामध्ये आपण जितकी होईल तितकी जास्त भगवान शंकराची पूजा करायची आहे. कारण आपल्याला महादेवाची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला मी ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तुम्हाला 100% खात्रीने तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला विश्वास देखील बसेल आणि अनुभव देखील येणार आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे, या महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करतो आणि कोणकोणती पारायण वगैरे कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच येईल. आता पहिला सोमवार आहे 17 ऑगस्ट रोजी. या दिवशी योगायोग म्हणजे नागपंचमी सुद्धा या दिवशीच आहे. तुम्ही बघितलं असेल कॅलेंडर तर तुम्हाला समजलं असेल, या दिवशी नागपंचमी देखील आहे. 17 ऑगस्टला नागपंचमी देखील आहे. बघा, पहिले शिवामूठ आपले तांदूळ असणार आहे. पहिल्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे, जलाने करायचा आहे. बघा, भरपूर प्रकारे अभिषेक केला जातो. जलाने केला जातो, दुधाने केला जातो, दह्याने केला जातो, उसाच्या रसाने केला जातो, मधाने, साखरेने, प्रत्येक गोष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक केला जातो. आपल्याला अभिषेक व्यवस्थित करायचा आहे. अभिषेक कशा पद्धतीने करायचा, कोणत्या सोमवारी कसा अभिषेक करायचा, पार्थिव शिवलिंग कशा पद्धतीने तयार करायचं, कोणत्या सोमवारी करायचं, या संबंधीचे डिटेल व्हिडिओ नेक्स्ट हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. पहिली शिवामूठ तांदूळ असणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारी पहिली शिवामूठ तुमची तांदूळ असणार आहे. दुसरा सोमवार आहे 24 ऑगस्ट रोजी. या दिवशी शिवामूठ आपली असणार आहे तीळ. आपल्याला तीळ अर्पण करायचे आहेत. दुसरी शिवामूठ आहे तीळ. तिसरी शिवामूठ आहे तुम्हाला 31 ऑगस्ट रोजी तुमचा तिसरा सोमवार असणार आहे आणि तिसरी शिवामूठ तुमची मूग असणार आहे. आणि चौथा श्रावण सोमवार हा 7 सप्टेंबर रोजी येतो आणि ही शिवामूठ गव्हाची असणार आहे. गहू ही शिवामूठ आपली असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला श्रावण सोमवार तुम्हाला कळलं कोणत्या दिवशी कोणती शिवामूठ आहे, कोणती शिवामूठ अर्पण करायची, शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करायची, हे देखील तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ देखील अर्पण करायची आहे. बघा, आता या काळामध्ये सेवा का कराव्या, कारण आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास सुरू असतात, जीवन म्हटलं तर सुख दुःख, कधी सुख येतात, सुखानंतर दुःख येतं, दुःखानंतर लगेच सुख येतं. म्हणजे एक प्रकारे ऊन सावली सारखं हे आपला जीवनाचा प्रवास सुरू असतो. त्यामध्ये न डगमगता, न घाबरता, न थांबता आपल्या यशाच्या मार्गाकडे आपल्याला जायचं असतं. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीने आनंदित राहील, आपल्याकडून काही चूक होणार नाही, आपल्याकडून कशा सेवा घडतील याकडे लक्ष केंद्रित करायचं असतं. आता तुम्हाला माहिती असेल, या काळामध्ये भरपूर सेवा केल्या जातात. म्हणजे शिवलीला अमृताचे पारायण आपल्याला करायचं आहे, रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक का करायचा आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. या संबंधीचा व्हिडिओ देखील लवकर येईल. गेल्या वर्षी ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले त्यांनी रुद्राभिषेक केला, त्यांना खूप सुंदर असे अनुभव आले. त्यांनी कमेंट करून देखील सांगितलं होतं. बघा, रुद्राभिषेक का करा, आपल्या घरामध्ये सतत चिडचिड होते, व्यसनी व्यक्ती असेल आपल्या घरामध्ये, सतत आपला स्वतःचाच नवरा वगैरे किंवा घरातले दीर वगैरे सासरे खूप दारू पितात आणि यातून आपल्याला त्यांना बाहेर काढायचं आहे. एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असतो, त्याला त्यातून बाहेर काढायचं असतं. म्हणजे एकदम विक्षिप्त प्रकारे तो स्वतःचं वर्तणूक असतं, तो विक्षिप्त प्रकारे
वागणूक त्याची असते आणि यातून आपल्याला त्याला बाहेर काढायचं असतं, त्याला शांत करायचं असतं किंवा स्वतःलाच आपल्याला वाटतं की आपण शॉर्ट टेम्पररी म्हणजे आपल्याला खूप राग येतो, स्वतःलाच वाटतो स्वतःसाठी सेवा करायची असेल तर देखील आपण ती सेवा करू शकतो. आणि हे रुद्र पठण शिवलिंगावरती किंवा रुद्र यंत्रावरती केलं जातं आणि हे तीर्थ तुम्ही प्रसाद रूपी ग्रहण करायचं असतं. यातून 100% खात्रीशीर तुम्हाला अनुभव येतोच येतो आणि तुम्हाला शांतता मिळतेच मिळते. शिवमहिम्न स्तोत्राचं आहे, त्याच पद्धतीने शिवलीला अमृत तुम्हाला सांगितलं. भगवान शिवांची जेवढी नावं आहेत त्याचं रोजचं तुम्ही नाव पठण करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारण करू शकता. स्वामींची सेवा तर आपण नित्यसेवा करतोच, पण त्यामध्ये जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल, तर ते पारायण देखील तुम्ही आवर्जून करू शकता. गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणताच दिवस वगैरे बघण्याची गरज नसते. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण देखील तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला पारायण करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने भरपूर लोकांची इच्छा असते की 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात करावी, तर ते देखील तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने पशुपतीनाथाचं व्रत देखील तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण अतिशय पवित्र महिना सुरू आहे तो म्हणजे श्रावण महिना आता होणार आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं तर याहून दुसरं पुण्य कोणतं नाही, याहून दुसरं स्वप्न आपलं पूर्ण झाल्यागत होईल आणि हे पारायण केल्यानंतर खूप सुंदर असे अनुभव येतात. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये नवनाथ ग्रंथाचे पारायण केले तरी देखील चालते. तर या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने पारायण करायचं नवनाथ ग्रंथाचं, पशुपतीनाथ व्रत कसं करायचं, त्याच पद्धतीने अजून वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक कसा करायचा, रुद्राभिषेक प्रॉपर व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. प्रत्येक व्हिडिओ प्रॉपरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला घेऊन येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सगळे व्हिडिओ स्किप न करता बघत जा. म्हणजे तुम्हाला त्या सेवेचं महत्त्व कळेल. सेवा आपण रोज नित्य सेवा करतो याच्यामध्येच आपल्याला हे सेवा रुजू करायच्या आहेत आणि हळू आपल्याला आपल्या सेवेचा बँक बॅलन्स देखील वाढवायचा आहे. शेवटी महत्वाचं काय आहे श्रद्धा आणि किती शुद्ध अंतकरणापासून तुम्ही ही सेवा करताय भाव महत्वाचा आहे. आपण किती शुद्ध अंतकरणापासून सेवा करतोय हे महत्वाचं आहे. यासाठी कुणाकडे लक्ष न देता आपल्या घरासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतःसाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. या पावन महिन्यामध्ये हे देखील चूक करायची नाहीये की रागराग करायचा नाही, कोणाचा द्वेष करायचा नाहीये, घरामध्ये चिडचिड करायची नाहीये, कोणाला शिवीगाळ करायची नाहीये आणि खाण्याचे पथ्य देखील पाळा. मांसाहार कडकडीत खरंच वर्ज करा. हा महिना तुम्ही खूप पवित्र महिन्यामध्ये हा सेवा करता तर मांसाहार करू नका, घरामध्ये देखील करू नका, कोणाला करूनही देखील देऊ नका. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही सेवा आहे आणि या महिन्यामध्ये पावन महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही ही सगळी सेवा कराल अशी मला आशा आहे. आणि तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.